नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, सर्वसामान्य गरीब लोकांना मोफत वीज मिळावी म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम सूर्यघर ही योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना आपल्या घरावरती सोलर पंप लावून त्या ठिकाणी मोफत वीज ही ते वापरू शकतात. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनुदान हे दिलं जातं. तर या पीएम सूर्यघर योजनेच्या अंतर्गत नेमकं अनुदान हे किती दिलं जातं, सोलर पॅनल लावण्यासाठी खर्च किती येतो आणि सबसिडी किती मिळते, तर याबद्दलची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जानेवारी 2024 मध्ये राबवल्या जाणाऱ्या रूफटॉप सोलर योजनेमध्ये जे अनुदान आहे तर त्याच्यामध्ये वाढ ही करण्यात आली होती. त्यामध्ये 14,000 रुपये प्रति किलोवॅट दिलं जाणारं जे काय अनुदान आहे ते वाढून 18,000 रुपये प्रति किलोवॅट करण्यात आलेलं होतं. त्यामुळे रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत 1 किलोवॅट साठी 18,000 रुपये एवढं अनुदान हे दिलं जातं. पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत नेमकं अनुदान हे किती दिलं जातं तर ते आता या ठिकाणी पाहूया. ही जी पीएम सूर्यघर योजना आहे तर ही योजना नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. टॉप सोलर योजनेचे जे काही पोर्टल आहे तर त्याच पोर्टलला पीएम सूर्यघर या योजनेमध्ये कन्वर्ट करून 14 फेब्रुवारी पासून जे अर्ज केले आहेत पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत ग्राह्य धरले जाणार आहेत. अशा प्रकारे अर्ज केलेल्या पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत प्रति किलो 18,000 रुपये एवढं अनुदान हे त्या ठिकाणी मिळणार. वॅट साठी 60,000 रुपये, 3 किलो वॅट जर का असेल तर त्या ठिकाणी मला 78,000 रुपये अनुदान हे शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. म्हणजेच काय तर 1 किलो वॅटचा पॅनल जर का तुम्हाला इन्स्टॉलेशन करायचं असेल तर त्यासाठी 30,000 रुपये, 2 किलो असेल तर 60,000 रुपये आणि 3 किलो असेल तर त्या ठिकाणी 78,000 रुपयापर्यंत अनुदान हे दिलं जाणार आहे. आणि 3 किलोच्या पुढे जर का असेल तर 78,000 रुपये तुम्हाला अनुदान हे शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे. हे जे काय अनुदान आहे तर हे अनुदान 14 फेब्रुवारी पासून त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. मुद्दा आहे, जर का तुम्हाला तुमच्या घरावरती हे सोलर पॅनलचं इन्स्टॉलेशन करायचं असेल तर त्यासाठी किती किलोचं करावं आणि त्यासाठी खर्च किती येतो. आपण जर पाहिलं तर शासनाच्या जे काय असणाऱ्या गाईडलाईन आहेत, बेंचमार्क कॉस्ट यानुसार त्या ठिकाणी कॉस्ट ही ठरवली जाते. तर या बेंचमार्क कॉस्ट मध्ये प्रकल्पाची जी काय असणारी कॉस्ट आहे ती ठरवली जाते. त्यामध्ये तुम्हाला जर का 1 किलो वॅटचा जर का प्रोजेक्ट तुम्हाला लावायचा असेल तर त्यासाठी साधारणपणे 54,000 रुपयेपर्यंतचा जो काय खर्च आहे तो ग्राह्य धरला जातो. मित्रांनो, आपण जर यामध्ये पाहिलं तर जे काय असणाऱ्या सोलरच्या कंपन्या आहेत, सोलरचं वितरण करत असतील तर त्यांच्या माध्यमातून इन्स्टॉलेशन करताना या सोलर पंपाच्या इन्स्टॉलेशन करत असतील तर हे इन्स्टॉलेशन करत असताना लाभार्थ्याला साधारणपणे 60,000 ते 65,000 पर्यंत खर्च हा त्या ठिकाणी आकारला जातो. म्हणजेच काय तर हा जो आकारलेला खर्च आहे या खर्चाच्या साधारणपणे 50% सबसिडी तुम्हाला मिळते. म्हणजे 1 किलो साठी 30,000 रुपयापर्यंतची सबसिडी तुम्हाला मिळते. परंतु शासनाची जी काय बेंचमार्क कॉस्ट आहे ती 54,000 रुपये आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2 किलो वॅटचा जर का तुम्ही सोलर पॅनल लावला तर त्याची 2 किलो वॅटचा पॅनल लावण्यासाठी तुम्हाला 1,10,000 रुपये देतो आणि 3 किलो वॅटचा जर लावायचा असेल तर साधारणतः 1,35,000 पर्यंत खर्च हा त्या ठिकाणी येऊ शकतो. तर मग आपण आपल्या छतावरती किती किलो वॅटचा सोलर पंप लावला पाहिजे, तर साधारणपणे सर्वसामान्य प्रोडक्ट अशा पद्धती साधारणपणे 1 किलो वॅटचा जर का तुम्ही सोलर पंप लावला तर तुम्हाला आरामशीर त्या ठिकाणी 150 ते 200 पर्यंत युनिटचं हे जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मोफत मिळू शकतात. मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्वाची माहिती आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल.